सुरेगाव येथे ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या मारहाण व चाकू हल्ल्याच्या प्रकरणात सुमारे 10 महिन्यांपासून फरार असलेल्या एका आरोपीला कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली। लक्ष्मण शरद पिंगळे वय 22 राहणार सुरेगाव असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 ऑक्टोबर 2025 रोजी वादाच्या पार्श्वभूमीवर कपिल राजू पिंगळे यांच्यावर मारहाण करून चाकूने वार करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते। या घटनेत कपिल पिंगळे जखमी झाला होता। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 297/2025 नुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर लक्ष्मण पिंगळे हा पोलिसांच्या माहितीनुसार फरार होता। दरम्यान 17 ऑगस्ट 2026 रोजी तो सुरेगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपास पथकाने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले। चौकशीनंतर त्याला त्याच दिवशी रात्री 8:45 अटक करण्यात आली। या प्रकरणातील अन्य एका आरोपीला यापूर्वी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून कथितरित्या गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहे। सत्य एक्सप्रेस न्यूज साठी रवींद्र जगताप।